महावितरण कंपनी यांनी अचानकपणे 26 मे 2026 पासून शेतीपंपाची लाईट अचानक 2 तास कपात केल्यानं तालुक्याच्या जिल्ह्यातील शेतकरी संताप. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. तसंच प्रचंड उष्णतेमुळे पिकं देखील होरपळून जाऊ लागलेत. अगोदर शेतीमाल उत्पन्न खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय. त्यातच महावितरण कंपनीने 8 तास लाईट मिळणारी 6 तासावर आणून ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वर्षभर कष्ट करून पिकवलेलं पीक पाण्याअभावी डोळ्या देखत करपलेली पाहायला मिळतात आणि कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला दर मिळेना आणि त्यातच महावितरण कंपनीने तब्बल 2 तासांची शेतीपंपाची लाईट कपात केली. यामध्ये शेतकऱ्याला दिवसा ठरल्याप्रमाणे 8 तास लाईट मिळावी या मागणीचे निवेदन जय शिवराय किसान संघटना अध्यक्ष श्री शिवाजी माने, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे, शेतकरी संघटना संस्थापक जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील साबळेवाडी, प्रवीण यादव, कृष्णात पाटील, दशरथ पाटील, नितीन कांबळे, सदाशिव कुलकर्णी, युवराज अडनाईक, प्रवीण जमादार, प्रभाकर साळुंके यांच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महावितरण अधीक्षक अभियंता श्री लटपटे तसंच कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग श्री अजित अस्वले यांना देण्यात आलं. दरम्यान जय शिवराय किसान संघटना अध्यक्ष श्री शिवाजी माने, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पाटील साबळेवाडी यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी ऑफिसमध्ये नसताना त्यांच्या केबिनमधील फॅन ट्यूबलाईट चालू असल्याचं निदर्शनास येतात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. एकतर साहेब वीज ग्राहकांना संदेश देतात लाईट वाचवा आणि तुम्ही स्वतः आपल्या ऑफिसमधल्या लाईट वाचवण्याचं पालन का करत नाही? हा नेम फक्त वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांनाच आहे अशा संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केला. त्याला कोणत्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं नसल्याचं निदर्शनास आलंय. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मान्य श्री लटपटे आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग 1 अजित अस्वले यांनी हा प्रश्न 2-4 दिवसात मार्गी लावतो असं सांगितलं. कार्यकर्त्यात समाधान त्यामुळे निर्माण झालंय. सतर्क लाईव्ह न्यूजसाठी माझगाव प्रतिनिधी अनिल जाधव.